जेन झीला मी संदेश देतो, तर उद्या जेव्हा सिव्हिल वॉर होईल ना, तर तुम्हाला हे लोक पळून पळून मारतील. आता आपण आले आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आलो आहोत. रोज इथं लाखांच्या संख्येने प्रवासी करणारे इथे येतात आणि मुंबईमध्ये साधारण 2 करोड लोकांचं पॉप्युलेशन आहे. त्याच्यापैकी लगभग 50 ते 70 लाख हे रेल्वेने प्रवास करतात, लोकल ट्रेनने प्रवास करतात, असं म्हणायला हरकत नाही. या छत्रपती श्री शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये मी का आलो, आठवण करून द्यायला आणि जी जेन झी आहे त्यांना एक संदेश द्यायला, कारण की त्यांचा जन्म झाला साधारण 2008-2009. आपण जन्माच्या आधी इथे एक मोठा दहशतवादी हमला झाला होता. अजमल कसाब सापडला होता त्या हल्ल्यामध्ये. में कितने लोगों को मारा पता नहीं है, बस ऐसे चलाते रहे, बस चलाते रहे. किसको मारने के लिए बताया था? नहीं वो बोलता था जब तक जिंदा रहो मारते रहो कुत्ते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, CST म्हणजे CSMT 58 लोक आपले मेले होते. ताज हॉटेलमध्ये 31 लोक, ओबेराय ट्रायडंट हॉटेलमध्ये 35 लोक, नरिमन हाऊसमध्ये 6 लोक, लिओपोल्ड कॅफेमध्ये 10 लोक, कामा हॉस्पिटल एरियामध्ये 8 लोक, मेट्रो सिनेमा गिरगावमध्ये 4 लोक आणि अदर लोकेशन्स मेले होते 14 लोक. असे 166 लोक या अतिरेकी हमल्यामध्ये मारले गेले होते या कट्टरपंथी जिहादी आतंकवाद्यांच्या माध्यमातून. जेन झीला मी संदेश देतो, या गोष्टी विसरू नका. आतापर्यंत भारतामध्ये मुंबईमध्ये कोणकोणते दहशतवादी गतिविधी झालेल्या आहेत. तुम्ही या जर गोष्टी विसरल्या तर उद्या जेव्हा सिव्हिल वॉर होईल ना, तर तुम्हाला हे लोक पळून पळून मारतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवणं गरजेचं आहे. याचे युट्यूब व्हिडिओज बघा, जसे बाकीचे रील्स तुम्ही बघता तसं याचा पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करा. न्यूजपेपर वाचायला मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की सगळा जमाना मोबाईल आणि इंटरनेटचा आहे, तर इंटरनेटवरती सगळा डेटा अवेलेबल आहे. सगळे व्हिडिओज बारकाईनं तुम्ही जरूर बघा. आपल्या मित्रांबरोबर डिस्कस करा की कसा आपल्या मुंबईमध्ये हमला झाला होता, कोणी हमला केला होता, पाकिस्तान बांगलादेशचे काय सिंडिकेट होतं, भारतामधून त्याला कोणी सपोर्ट केला होता, कोणत्या दहशतवादी संघटना होत्या, लोकल लेवलचं नेक्सस कसं काम करतं, पैशाचे व्यवहार कसे चुकलेले असतात, या सगळ्या गोष्टींचा घडामोडींचा अभ्यास करा. हा सगळा जर तुम्ही अभ्यास केला तर उद्या हे जे अजगर आहे, दहशतवाद नावाचा जे अजगर आहे, हे तुम्हाला उद्या गिळू नाही शकणार. त्यामुळे नॉलेज घ्या आणि स्वतः संरक्षण स्वतः करा.